पूर्णा तालुक्यातील मोजे धनगटाकळी येथे गंगा शिक्षण प्रसारक मंडळ व गावकऱ्याच्या वतीने नूतन राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजक गंगा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य रामराव दत्तराव रौंदळे यांनी स्वागत समारोहाचे आयोजन केले होते। यावेळी रबदडी मामाड, ॲडव्होकेट हरिभाऊ शेळके, माऊली वंजे, कार्यकारी अभियंता देशपांडे, सरपंच सैनाजी माटे, प्रकाश ढोणे, नगरसेवक बाळासाहेब कदम, हनुमान अग्रवाल, गंगाधर पिसाळ, दिगंबर कराळे, सरपंच लक्ष्मण वारकड, सुभाषराव पिसाळ, अबू संचेती आदींची उपस्थिती होती। तर खासदार रामराव वडकुते यांनी गावात सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात भेट देत आरती केली। गावकऱ्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार वडकुते यांनी धनगड टाकीच्या विकासासाठी तत्पर मदत करण्याचे आश्वासन दिले। खासदार रामराव वडकुते यांनी श्री दाजी गुरु महाराज यांच्या समाधीत भेट देत श्री वेदाचार्य उमेश महाराज यांची भेट घेत उमेश महाराज यांनी त्यांचे स्वागत केले। सर्व मंदिर वेधशाळेची पाहणी केली व माहिती घेतली। यावेळी रामकिशन रौंदळे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतला। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। या देशाचे नेते माननीय मोदी साहेब, अमित शहाजी, नितीनजी नवीन आणि राज्याचे चाणक्य असलेले आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि अतिशय माझ्या अपेक्षापेक्षा एक महत्त्वाचं पद मला दिलं, राज्याच्या देशाच्या ठिकाणी उच्च हौसमजारचं। मी त्यांना आपल्यामार्फत आश्वस्त करतो की आपण दिलेला माझ्यावर ठेवलेला विश्वास, तो जनतेप्रती तो विश्वास कधीच विश्वासघात होणार नाही। तर आपल्या अपेक्षा ज्या काही माझ्याकडून त्या पूर्ण करण्याचा आपल्याला शब्द देतो आणि लोकांपर्यंत या पदाचा गोरगरिबाला कसा फायदा होईल या पदाचा उपयोग केल्याशिवाय मी राहणार नाही, असेच वचन देतो। आज एक समाजाचं उपोषण सुरू आहे, काय आपली प्रतिक्रिया त्याबाबत? खरं आहे, समाजाचं उपोषण चालू आहे। उपोषण करण्यापूर्वी सुद्धा उपोषणकर्त्याची आमची ते 16 तारखेला त्यांनी ज्यावेळेस नोटीस दिली होती, तर 13 तारखेला आमची बैठकसुद्धा मुख्यमंत्र्यावर झाली होती। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की काही लोकांनी त्यांना प्रश्न केला होता, जसं हरिभाऊने आता प्रश्न केला की बारामतीच्या आंदोलनात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेट आम्ही तो निर्णय घेऊ, ते सुद्धा त्यांनी कबूल केलं होतं। आणि 19ची माझ्या शेवटचं भाषण असताना विधान परिषद मी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही बारामतीला हा शब्द दिला होता, त्याचं काय झालं? तर त्यांनी सांगितलं तो हा शब्द दिला होता, परंतु प्रक्रिया एवढी किचकट आहे मला त्यावेळेस माहीत नव्हतं। आता कायदेशीर मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे, अशा प्रकारचं कालच्या बैठकीत झालं। आज कोर्टात सुद्धा केस चालू आहे। कोर्टामध्ये जे काय आवश्यक काही कागदपत्र पुरवायला लागतात ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। या राज्यांनी ॲफिडेविट दिलेला आहे की या राज्यात एकही धनगड नाही, ही आमच्यासाठी फार महत्त्वाची बाब आहे। 2 तारखेला कोर्टामध्ये निर्णय, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, तोही प्रयत्न आमचा चालू आहे आणि मुख्यमंत्र्यावर कायदेशीर दृष्टिकोनातून काय मार्ग काढता येईल हाही प्रश्न चालू आहे। मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाची एक आम्हाला राजकारणाचा भाग सोडून आमचा धनगराचं आरक्षणाचा प्रश्न मिटवतील, कारण जे आदिवासींना ते धनगरांना यापूर्वी त्यांनी देण्याचं चालू केलेलं आहे। ही गोष्ट थोडं टेक्निकली अवघड आहे, आदिवासी विरोधात आहेत, त्या आदिवासींचा मार्ग मोकळा करून त्यांचं नुकसान न होता कसं देता येईल याचा अभ्यास ते करत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मला आत्मविश्वास आहे की एक ॲडव्होकेट जनरलची त्यांनी बैठक घेतली, मार्ग काढण्याचा प्रयत्न चालत असल्यामुळे काही दिवसातच तो मार्ग निघाल अशी मला खात्री आहे। आज आपल्या या ठिकाणी सत्कार केला समाजाने, काय सांगाल? मी मनापासून धन्यवाद देतो समाजाला आणि संयोजक रामकिशन रौंदळेला, आमचे नेते हरिभाऊ शेळके असतील, या ठिकाणी रौंदळे आपले रबदडी मामा असतील, सर्वांनाच मी धन्यवाद देतो की त्यांच्यावर मी कार्यकर्ता म्हणून काम केला। हरिभाऊ तर आमचे पहिल्यापासून नेते होते, त्यांच्या लोकसभेमध्ये मी सातत्यानं रात्री बेरात्री नोकरीला असतानासुद्धा मदत करत होतो। आमचं त्यापासून इच्छा होती की समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। योगायोगाने माझं नशीब चांगलं राहिलं, कामाची पावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी मला ती संधी दिली। या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। माझं जे समाजाप्रती काम आहे, मी 1986ला पहिला मेळावा घेतला होता, मी या पदाचा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे तो हा पद उपयोगी करेन, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो। नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य खासदार आदरणीय रामरावजी वडकुते साहेबांचा सत्कार हा घरगुती आम्ही
आयोजित केला आहे. तर त्या प्रसंगी आपल्याला त्यांनी वेळ देऊन वडकुती साहेबांनी आमच्या गंगा गोदावरी परिवाराचा सत्कार स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचा दरवर्षीचा हा कार्यक्रम असतो. रामरावजी दरवर्षी गावात कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाच्या एक आजच्या दिवसाची आपली अन्नदानाची पंगत असते. तर हा बरेच दिवसापासून चालत आलेला गावकऱ्यांचा प्रोग्राम आहे. म्हणून निवड झालेल्या अगोदर म्हणलं वडकुती साहेबांना, साहेब 24 तारीख राखून ठेवा, तुम्हाला आम्हाला गावकऱ्यांच्या वतीने आपला सत्कार करायचा आहे. आता गावामध्ये चालू आहे पारायण, बरीच मंडळी जमलेली आहे. तिथं आपल्याला आरतीच्या अगोदर आपल्याला जायचं आहे. तर तत्पूर्वी म्हणलं आपण आपल्या परिवाराच्या वतीने इथं आपल्या पूर्ण तालुक्याचे आपले भाजपचे कार्यकर्ते काही आणि गोदावरी आणि गंगा परिवाराचे सर्व मंडळी आम्ही आपला स्वागत करण्यासाठी इथं जमलो होतो आपण. तर ह्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. माणसानं काम करत राहिलं पाहिजे. काम केल्यानंतर भारतीय जनता पक्ष असा एक पक्ष आहे तिथं दोन्ही, आता तुम्ही मंडळाचे अध्यक्ष कधी केव्हा काय होईल याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रामरावजी वडकुती साहेबांनी. पुढील राजकीय जीवनासाठी मी त्यांना आणखी काही शुभ संकेत मिळतात त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो. वाचन भागवत पारायण त्या निमित्तानं दरवर्षीचा हा कार्यक्रम आहे आणि दरवर्षीच्या कार्यक्रमात आमचे आई वडील गेले गावापासून वडील दत्तराव पोराजी रोंदळे व आई गंगाबाई दत्तराव रोंदळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे अन्नदानाचा हे एक काम त्या प्रसंगी महाराज आई वडिलांच्या स्मृतिप्रीत करतो. आणि ह्या वेळेस आपल्याला नवीन खासदार राज्यसभेचे सदस्य आदरणीय रामरावजी वडकुते साहेबांची निवड झाली. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली, रामरावजी, की आमच्या धनगर टाकळी या गावी भागवत पारायण हरिनाम सप्ताह आहे आणि यावेळेस आपण आरतीसाठी आमच्या गावी यावं म्हणून त्यांनी विनंती केल्या. आपल्या विनंतीला मान देऊन रामरावजी आज आरतीला आपल्या ठिकाणी आले. त्याबद्दल मी रामरावजी वडकुते साहेब यांचा गावकऱ्याच्या वतीनं अत्यंत आभारी आहे.